ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS ने सोमवार को उल्लासनगर 3 में साईं बाबा मंदिर के पास महावितरण ऑफिस में बढ़ते बिजली बिल, अलग अलग एक्स्ट्रा चार्ज और स्मार्ट मीटर लगाने के प्रोसेस के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर MNS के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने महावितरण के खिलाफ नारे लगाए और ग्राहकों की अलग अलग समस्याओं की ओर ध्यान दिलाया। इस मौके पर बोलते हुए MNS नेताओं ने आरोप लगाया कि महावितरण कंज्यूमर्स पर स्मार्ट मीटर लगाने का दबाव बना रहा है। हालांकि किसी भी कंज्यूमर को उसकी मर्जी के खिलाफ स्मार्ट मीटर लेने के लिए मजबूर नहीं किया जा सकता। उन्होंने आरोप लगाया कि पूरे राज्य में कई संगठनों और नागरिकों के स्मार्ट मीटर स्कीम के खिलाफ विरोध करने के बावजूद महावितरण ये प्रोसेस जारी रखे हुए है। महावितरण के अधिकारियों और कर्मचारियों पर मनमाने तरीके से काम करने का आरोप लगाते हुए MNS ने चेतावनी दी कि अगर शहर के किसी भी हिस्से में जबरन स्मार्ट मीटर लगाने की कोशिश की गई तो इसका कड़ा विरोध किया जाएगा। उन्होंने ये भी साफ किया कि संबंधित कर्मचारियों को MNS के गुस्से का सामना करना पड़ेगा। प्रदर्शन के दौरान MNS पदाधिकारियों ने दावा किया कि मुख्यमंत्री के निर्देशों के बावजूद महावितरण मनमाने तरीके से काम कर रहा है। उन्होंने सरकार पर महावितरण के जरिए प्राइवेट कंपनियों को फायदा पहुंचाने का भी आरोप लगाया। उन्होंने आम नागरिकों पर बढ़ते फाइनेंशियल बोझ की भी आलोचना की, क्योंकि महाराष्ट्र के नागरिकों को देश में सबसे महंगी बिजली मिल रही है। MNS ने मांग की कि बढ़ते बिजली बिलों को तुरंत कंट्रोल में लाया जाए, एक्स्ट्रा चार्ज पर फिर से विचार किया जाए और स्मार्ट मीटर लगाने का प्रोसेस कैंसिल किया जाए, नहीं तो आने वाले दिनों में आंदोलन और तेज करने की चेतावनी भी दी गई। आंदोलन के आखिर में MNS के डेलीगेशन ने महावितरण के अधिकारियों को एक मेमोरेंडम दिया और ग्राहक की समस्याओं का तुरंत समाधान करने की मांग की। इस मौके पर बड़ी संख्या में MNS के पदाधिकारी और नागरिक मौजूद थे। शहरात बघितलं, दिवसातून 10 ते 15 वेळा लाईट जाते. लाईट तर जातेच जाते, पण महावितरणची कुठलीही सेवा ही सुरळीत नाहीये. ग्राहकाला कुठली जी सेवा पुरवली गेली पाहिजे त्या पद्धतीने ती पुरवली जात नाहीये. असं असताना 48 तासापूर्वी महावितरण ग्राहकाला व्हॉट्सअप, ईमेल आणि टेक्स्ट मेसेज वरती एक मेसेज पाठवतं की तुमचं मीटर आम्ही 48 तासात बदलून तिथे स्मार्ट मीटर बसवणार. मुख्यमंत्री सांगतात की स्मार्ट मीटर बसवणं कंपल्सरी नाहीये. एकीकडे महावितरण सांगतं की 48 तासात मीटर बदलणार. नेमकं प्रशासन खरं बोलतोय की प्रशासन खरं बोलतोय ते कळायला मार्ग नाहीये. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ग्राहकांची लूट केली जाते ती लूट अजून प्रशासनाच्या लक्षात आलेली नाहीये. आज जर आम्ही वीज बिल भरतो, मला जर मी 1000 रुपये लाईट बिलचा वापर केला तर 1000 रुपये एक्सेस चार्जेस मला भरावे लागतात. तुम्ही जर इथे बघितलं स्थिर आकार याच्यामध्ये 550 रुपये. त्याच्यानंतर मी जो वीज वापरली ती फक्त 950 रुपयाची वीज वापर माझा झालेला आहे. त्याच्यानंतर यांचा वहन आकार 164 रुपये, इंधन समायोजन आकार 37 रुपये आणि वीज शुल्क 16% जवळपास 350 रुपये. असे या छुप्या मार्गाने MSCB जवळपास जर 1000 रुपये बिल असेल तर त्या ग्राहकाला 2000 रुपये बिल जातं. वेगवेगळ्या मार्गाने लूट केली जाते. त्याच्यानंतर एवढे पैसे घेतल्यानंतर MSCB परत आम्हाला एक बिल पाठवतं की अतिरिक्त सुरक्षा ठेव. आता ते अतिरिक्त सुरक्षा ठेवचं काय असतं की ही सुरक्षा ठेव म्हणजे तुमचं डिपॉझिट आहे. जर मी वर्षातनं 2000 रुपये डिपॉझिट भरतो आणि माझं लाईट बिल जर रेग्युलर आहे तर हे पैसे माझे महावितरणकडे जमा असले पाहिजे, त्याच्यावर त्यांनी मला व्याज दिलं पाहिजे. परंतु ही जी रक्कम आहे माझ्याकडनं घेतल्यानंतर ही रक्कम बिलामध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजे ही रक्कम सुद्धा माझी चोरी होते. यात महावितरण चोरी करते. वेगवेगळ्या मार्गांनी ग्राहकांना लुटण्याचं काम महावितरण करत असताना सुद्धा महावितरण तोट्यात आहे असं दाखवून अदानी जो आमच्या सरकारचा जावई आहे त्याचे जे स्मार्ट मीटर आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये जोर जबरदस्तीने लावण्यात येतात. आज आम्ही त्यांना सक्त सांगितलं, आतापासून जर कुणी स्मार्ट मीटर लावायला आला
आणि त्याला जर आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, त्याला माणसे जबाबदार नसणार आहे. त्यामुळे हे स्मार्ट मीटर लावायचं बंद करा, अदानीची गुलामगिरी करायचं बंद करा आणि जे काय असेल ग्राहकांना रेग्युलर तुम्ही बिल द्या. हे बघा, आम्ही गुन्हे दाखवायला मनसे गुन्हे व्हायला कधीच घाबरत नाही. इथे जेवढे पदाधिकारी उभे त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल. आम्ही आमच्यावर गुन्हे काही चोरी दरोडा किंवा कुठल्या मर्डर बिडरचे नाही आहेत. आम्ही लोकांसाठी काम करतो. जेव्हा लोकांवरती अन्याय होतो तेव्हा आम्ही कायदा हातात घेतो. त्यामुळे आमचे काही असे गुन्हे आहेत आणि अशा गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही. 1 नाही 10 गुन्हे दाखल करावेत, आम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाहीये. स्मार्ट मीटर आणि स्मार्ट प्रीपेड मीटर हो, गोलगोल फिरवतोय प्रशासन. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटर आहे. आज मला सांगा, एखादा हातमजूर रोज 300 रुपये 500 रुपये नाक्यावरती कमवतो, त्याच्यानंतर तो घरी येतो, आता त्याचा उदरनिर्वाह असतो. आज जर MSCB काय करते, 8-10 दिवस देते, 10-12 रुपये दंड घेते, परंतु 10 दिवस त्याची लाईट चालू असते. इथे स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर लावल्यानंतर रात्री 12 वाजता डॉट लाईट बंद होणार. मग त्या परिवाराने किंवा त्या घरात असलेल्या रुग्णांनी का अंधारात राहायचं का? म्हणजे हे लोकांना मारायला निघालेत का अदानीसाठी? आपल्या या इशाऱ्यानंतरही जर मीटर लावणं सुरूच राहिलं तर पुढचं पाऊल कळेल तुम्हाला. लावतो द्या मीटर. मीटर लागल्यानंतर आम्ही दाखवू काय करायचं ते. सरकार आणि महावितरणची मिलीभगत वाटते का? 100% सरकार अदानीसाठी काम करते आणि प्रशासन हे सरकारसाठी काम करते. फक्त तू तेरी बी चूप मेरी बी चूप, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, मरणार आहे तो ग्राहक. शेवटी काय अन्याय हा ग्राहकावरतीच होतोय, लुटल्या ग्राहक जातोय. यांचं तर सगळं व्यवस्थित चाललंय. पण मी या अधिकाऱ्यांना सांगितलं, आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहात त्या खुर्चीवर येणाऱ्या काळामध्ये जे भविष्यात अधिकारी असतील ते अधिकारी नसतील तर ते अदानी अंबानीची माणसं असतील. तेव्हा तुम्ही काय करणार? सरकारी नोकरी विसरून जायला लागेल. आज जर तुम्ही बघितलं तर जवळपास 90% खाजगीकरण झालंय. तुमच्या खुर्चीवर पण कदा येणार आहे? त्यांना मी विचारलं, तुम्ही ग्राहक म्हणून विचार करा, हे चार्जेस तुम्हाला परवडतात का? तर ते न परवडण्यासारखेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याही भावना त्याच आहे, पण त्यांच्या हातात काही नाही, त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे तेही मजबूर आहेत. 100% आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करू, सगळे एव्हिडन्स जमा करू. आम्ही त्यांना एक पत्र दिलंय. त्या पत्रामध्ये कोर्टाने निर्णय दिलाय की कुठल्याही ग्राहकाला तुम्ही प्रीपेड मीटर लावताना जबरदस्ती करू शकत नाही. मुळामध्ये हे लोक कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करतायत. यांच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट दाखल झाला पाहिजे. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं।